पहिला चेंडू स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय विशाल तांबे याच्याकडून, कारण स्ट्राईक वरती इतका ताकदीचा प्लेयर आहे तो म्हणजे भावेश लोंढे. पुढील चेंडू विशालाचा सामना करतो म्हणजे भावेश, आणि हा चेंडू हलकासा कट केलेला चेंडू, आणि या चेंडूवरती मला वाटतं एक चोरटी धाव घेतलेली आहे ती म्हणजे भावेश आणि अनिकेत यांनी संघाचा आपल्याला 2 धावांनी आपल्या या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या होते ते म्हणजे 2. आता स्ट्राईक वरती आलेला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी असणारा तो म्हणजे अण्णा. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय विशालाचा, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला स्क्वेअर मारा पाहायला मिळते विशालाच्या कडून. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेला तर सलग 2 वाईट आपल्याला चेंडू पाहायला मिळतात, आणि या पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी बीट झालेले आहेत अनिकेत याला काही न समजला चेंडू. या ठिकाणी धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय विशाल याच्याकडून. पुन्हा एकदा विशाल सामना करतो म्हणजे अनिकेत. विशालचा पुढील चेंडू पुन्हा एकदा बीट झाले तर अनिकेत, आणि आपल्याला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे विशाल याच्याकडून. सुंदर कमबॅक करतात ते म्हणजे विशाल. मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय लेजंड ए संघाचा सुनील पानकर. त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपल्या आणि मागच्या झालेल्या मॅचचा गेम चेंजर हा देखील ठरतोय तो म्हणजे सुनील पानकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुनील पानकर यांना. आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय, अनिकेत वापस परततोय तंबू मध्ये, आणि अनिकेताची जागा घेण्यासाठी जात आहे तो म्हणजे मयूर. आणि पाहूया कशा प्रकारे आता स्ट्राईक वर असणार आहे तो म्हणजे भावेश, आणि बॉलिंग करतो ते आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजे अजूनही विशाल. पाहूया विशाल त्याचे काही चेंडू शेष असणार त्या षटकातील, आणि कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे भावेश लोंढे यांचा. पुन्हा एकदा आपल्याला बीट होताना पाहायला मिळतात भावेश लोंढे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत तरी विशाल तांबे याच्याकडून. आणि पुढील चेंडू विशालाचा सामना करतो तो म्हणजे भावेश. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बीट झालेला आहे ते म्हणजे भावेशांना काही चेंडू न समजले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3. 1 गडी बाद 3 धावा. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते. पुढील षटक घेऊन आले तर म्हणजे ऋषिकेश, आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे मयूर. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय मयूर ऋषिकेशाचा. जर्सी नंबर 03 ऋषिकेश.
लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. लवकरात लवकर चालू करायचं आहे. किती रन मारले त्याने? मागील जो लेजंड सामना झाला, लेजंड ए विरुद्ध लेजंड बी सामना, या सामन्यामध्ये आतिषबाजी फलंदाजी केली ती म्हणजे आणि आपल्या संघाला विजय प्राप्त मिळवून दिले असा मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय सुनील पानकर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. त्यांनी तब्बल 25 धावा कुठल्या आहेत आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. मी सुनील पानकर यांना विनंती करतो की आपण टॉसबॉक्स कडे यायचे आणि आपला हा किताब घ्यायचा आहे. मी विनंती करतो की सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब आपणास मी विनंती करतो की हा सामनावीर जो किताब आहे तो आपण सुनील पानकर यांना बहाल करायचा आहे. त्याच पद्धतीने गेम चेंजर हा सुद्धा अवॉर्ड त्यांना देण्यात येतोय. चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार सुनील पानकर यांना द्यायचा आहे. काहीशे सुंदर अशी कॅच मयूर याची पकडण्यात आलेली आहे. फलंदाज अशी सज्ज सूरज जाधव. मयूर आपल्या तंबूमध्ये पुन्हा परतलेला आहे. पाहू शकता आपण सुंदर अशी गोलंदाजी ऋषिकेश पानकर याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. गेम चेंजर सुद्धा अवॉर्ड त्यांना द्यायचा आहे. सुंदर अशी फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं होतं असं सुनीलजी पानकर यांना या मागील सामन्याचा गेम चेंजर आणि सामनावीर हा पुरस्कार देण्यात येतोय. सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते खूप खूप आभार आपले. धन्यवाद. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. तर मयूर हा वापस तंबूमध्ये परतलेला दिसतोय. मयूराची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो मध्ये सूरज जाधव. सूरज पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. ऋषिकेश चेंडूवरती मला वाटतं बीट झाले होते परंतु या ठिकाणी मला गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे उन्नवरे लायन्स या संघाकडून सुंदर गोलंदाजी ऋषिकेश. आतापर्यंत तरी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश पानकर याच्याकडून. हो या पुढील चेंडू ऋषिकेशचा सामना करतो म्हणजे सूरज जाधव. पुढील चेंडू आणि या ठिकाणी हलकासा कट मारला चेंडू मला वाटतं सीमा या ठिकाणी पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण, तिसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे या चेंडूवरती 3 धावा आपल्याला घेतलेल्या आहेत ते म्हणजे सूरज जाधव आणि भावेश लोंढे यांनी. त्याच पद्धतीने जाऊया आपण सन्मान कक्षाकडे. आजचा उन्नवरे प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेसाठी आज आपल्या इथे आपलं बहुमूल्य वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब तसेच जिगरजी पाटील या दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा आपण यथोचित सन्मान घेणार आहोत. मी सन्माननीय आधारवड आर.पी. जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सत्कार घ्यायचा आहे. मी विनंती करतो सुनीलजी चव्हाण आपण आपला आदरातीर्थ सन्मान स्वीकार करायचा आहे. अण्णासाहेब त्यांचा सत्कार करत आहेत. आपला आजच्या दिवसातला बहुमूल्य असा वेळ काढून आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण इकडे उपस्थित राहिलात. आपले लाख लाख आभार सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब.
मनीषजी लोंढे व आर पी जाधव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चव्हाण साहेब यांचा आदरातीर्थ्य सन्मान घेण्यात येत आहे। त्याच पद्धतीने सन्माननीय जिगरजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी घेणार आहेत। मी सन्माननीय जयजी विचारे सह्याद्रीचे माजी कर्णधार व मंडळाचे उपखजिनदार सन्माननीय जयजी विचारे यांना विनंती करतो की आदरणीय जिगरजी पाटील साहेब यांचं आदरातीर्थ सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे जिगरजी पाटील साहेब यांच्यासाठी। उन्नवरे लायन्स कडून जयजी विचारे त्यांचा सन्मान करत आहेत जिगरजी पाटील। खूप खूप धन्यवाद उन्नवरे प्रीमियर लीग या टीम कडून आपणा सर्वांचे खूप खूप आभार आणि त्याच पद्धतीने जयजी यांचे सुद्धा आभार। जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने आणि फायटर संघाची अशा पद्धतीने धावसंख्या झालेला आहे 14 धावा आणि दुसरं षटक घेऊन आलेले आहेत लायन्स संघाकडून। तिसरं षटक माफ करा तिसरं षटक घेऊन आले आहेत कैलास पाचकले। सामना करतोय सूरज, सुंदर असा मिडॉनच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वी पद्धतीने पूर्ण केलेली आहे। सुंदर असं षटक हाताळताना कैलास पाचकले। पाहूया पुढील चेंडूचा कसा सामना करतोय सूरज, आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने कुटतोय पाहूया सूरज। पुढील चेंडू कैलासाचा सामना करत होतो म्हणजे सूरज। पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय सूरज आणि हा फुल टॉस लो फुल टॉस चेंडू होता परंतु सूरजला काही न समजला चेंडू आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कैलासाचा। पाहूया धाव फलकाकडे जाऊया, धाव फलक बोलतोय 16 धावा। अजूनपर्यंत असं मंदावलेला धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय। धाव फलक एकदम स्लो चालू आहे मंद गतीने। पुढील चेंडू पुन्हा एकदा बीट झालेला आहे तो म्हणजे सूरजला काही चेंडू समजत नाहीये। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कैलास पाचकल याच्याकडून। त्याच पद्धतीने आपण पुढील सन्मानाकडे जात आहोत। आपले फणसू गावचे सुपुत्र आणि मुलुंड शहरातील समाजसेवक सन्माननीय आदरणीय संजयजी बेर्डे साहेब यांचा आदरातीर्थ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो उत्कर्ष विकास मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय मनोहरजी टेमकर आपणास मी विनंती करतो संजयजी बेर्डे यांचं आदरातीर्थ सन्मान घ्यायचा आहे। संजयजी बेर्डे लाख मोलाचं सहकार्य असतं आपल्या उन्नवरे गावाला। फणसू गावचे सुपुत्र आहेत संजयजी बेर्डे। मुलुंड नगरीमध्ये जाऊया सामन्याकडे। शेवटचे षटक या ठिकाणी मला वाटतं षटकाची समाप्ती आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे फायटर संघाची 19। लाख लाख धन्यवाद संजयजी बेर्डे साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, धन्यवाद। आणि या ठिकाणी 19 धावा टायगर संघाने मारून 20 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे लायन्स संघाला। पाहूया 20 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतायत लायन्स संघ की त्यांना रोखतायत फायटर संघ। कारण मागच्या सामन्यात जर आपण पाहिला होता तर फायटर संघाची गोलंदाजी एक नंबर ठरली होती आणि सामना देखील टाय केला होता। कमी धावसंख्या होती तर कमी धावसंख्येला रोखलं होतं आणि तो सामना टाय करून सामना जिंकला होता। छोटस आव्हान ठेवलं आहे लायन्स संघासमोर, फक्त आणि फक्त 20 धावा। फायटर संघाला काही कमाल अशी कामगिरी करता आली नाहीये। पंचांचा इशारा येतोय फायटर संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। छोटस आव्हान उन्नवरे लायन्स संघासमोर फक्त 20 धावा। पाहूया कशा पद्धतीने डिफेंड करतोय फायटर संघ। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। कप्तान सूरज जाधव
भावेजी लोंढे समालोचन कक्षाकडे यायचंय. भावेजी लोंढे. लहान मुलांचं फलंदाज पाठवायचे आहेत, लवकर प्रचारण करायचे. फलंदाज लायन्स संघ फलंदाज पाठवायचे आहेत. लायन्स लायन्स संघ कर्णधार त्वरित फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत आणि फायटर्स संघाला विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतर पुढील सामना खेळवण्यात येणार आहे टायगर्स विरुद्ध सुपर किंग्स. टायगर्स विरुद्ध सुपर किंग्स. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस बॉक्स कडे संपर्क करायचा आहे आणि पुढील सामन्याचा टॉस उडवण्यात येणार आहे. आपल्या त्या पुढील सामन्यानंतर एक प्रेक्षणीय सामना आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, तो म्हणजे किशोरवयीन ज्या मुली आहेत, छोटे मुले आहेत ज्यांना क्रिकेट खेळाची अफाट अशी आवड आहे, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी प्रेक्षणीय सामना ठेवला आहे. त्यांच्या खेळाडू वृत्तीला जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला या ठिकाणी आपण सुंदर असं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी आपले खेळाडू वृत्ती सादर करण्यासाठी आपण प्रेक्षणीय सामना ठेवला आहे. यानंतर होणारा सामना, त्यानंतर पुढील जो सामना होणार आहे तो या लहान मुलांचा, या लहान खेळाडूंचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच एक छान असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. त्वरित सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे की जास्त वेळ द्यायचा नाहीये, अन्यथा संघांना 5 रनची पेनल्टी लागू होईल. कर्णधार सूरज जाधव आपण नोंद घ्यायची आहे. पाहूया, जाऊया सामन्याकडे. चालू असलेला सामना उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे फायटर्स. उन्नवरे फायटर्सांनी प्रथम फलंदाजी करून लायन्सांना 20 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे आता फायटर्स संघाकडून सूरज जाधव आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे हॅलो, शेवटचा बॉल आहे सुपर किंग्स आणि स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे प्रणय. टायगर्स आणि सुपर किंग्स शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. दोन्ही संघनायकांनी त्वरित टॉसबॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. सुपर किंग्स टायगर्स अक्षय जाधव जास्त वेळ देता येणार नाहीये. त्वरित दोन्ही कर्णधार टॉसबॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू सूरज आता आणि या ठिकाणी आपल्याला क्लीन बॉल पाहायला मिळते प्रणय याचा. मागच्या जरी सामन्यात आपण पाहिलं त्या सामन्यात देखील सूरजाने पहिल्याच चेंडूवरती रोहित याचा क्लीन बॉल केला होता आणि या सामन्यामध्ये देखील प्रणय याला माघारी करतात पहिल्याच चेंडूवरती. सुंदर, अतिसुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे सूरज जाधव. भन्नाट अशा फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना मागील पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं सूरज जाधव याने कसं रोहित जाधवला जगडून ठेवलं होतं आणि तब्बल 2 वेळा त्यांनी क्लीन बोल्ड केला होता. असा भन्नाट फॉर्म मध्ये आहे तो सूरज उर्फ सूर्या. पाहूया प्रणय याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो म्हणजे सचिन कशा प्रकारे सामना करतोय सूरजाचा. सूरज हा एक आक्रमक असा बॉलर आपल्याला पाहायला मिळतो पंचक्रोशीत मधील. नयन, काय वाटतंय 20 रन डिफेंड करू शकतील का फायटर्स? नक्कीच करू शकतील. मागचा जर सामना आपण पाहिला तर नक्कीच करू शकतील फायटर्स संघाने. पहिला दुसरा चेंडू सुंदर असा ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा. डीजे प्लीज.
सुंदर असा फटका मारला तो म्हणजे लायन्स संघाचा व्हाईस कॅप्टन सचिन. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा सूरज ज्याने तब्बल 3 क्लीन बॉल घेतले आणि या गोलंदाजा समोर पहिला चेंडू सामना करत ऑफ साइडला कव्हर ड्राईव्हच्या द्वारे सुंदर असा खणखणीत चौकार मारला आणि सुंदर अशी सुरुवात केली आहे. पाहूया पुढील चेंडू आणि त्याच पद्धतीने सुंदर मिड ऑफच्या दिशेने हा मारलेला टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा चौकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि बक्षीस आले आहे. मनोहर टेमकर सांगतील आपल्याला. या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मला वाटतं संघ मालक निलेश सांगतायत की पुन्हा जर एक चौकार घेतला तर 1111 रुपयाचे रोख रक्कम येणार आहे स्वतः निलेश आणि अंकुश यांच्याकडून. बघा सचिन साठी ऑफर आहे आणि ती ऑफर या ठिकाणी स्वीकारेल का पाहूया सचिन जाधव. आणि अजून एक माहिती आलेली आहे सचिन जाधव यांनी नोंद घ्यायची की संजय जाधव आणि संतोष जाधव यांच्याकडून 1 लाख रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. या चेंडू मध्ये जर षटकार लगावला तर 1 लाखाचं पारितोषिक आले सचिन जाधव यांच्यासाठी. पाहूया सचिन कशा पद्धतीने कमाल करतायत. नाही जस्ट मिस 1 लाखाचा पारितोषिक मिस झालेला आहे सचिन जाधव. चेक रेडी होता संतोष जाधव यांनी चेक रेडी केला होता 1 लाखाचा. टॉस बॉक्स कडे जायचो आपण. सुपर किंग्स आणि टायगर्स आपणास वारंवार कॉल केला जातोय आणि या सामन्याचा टॉस आपण उत्कर्ष मंडळाचे सभासद पाहूया सन्माननीय रामचंद्रजी जाधव यांच्या हस्ते आपण टॉस उडवणार आहोत. सूरज पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला भिरकावलेला चेंडू. या ठिकाणी मला वाटतं झेल होऊ शकतो परंतु झेल मिस झालेला आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय झेल कोणी सोडलाय तर झेल सोडलाय ओमकार जाधव. काहीच प्रेशर दिसतंय ओमकारच्या चेहऱ्यावरती मला इथून, कारण मागेच मी सांगितलं होतं तुम्हाला फिल्डिंग अशा पद्धतीने करायची आहे की तुटून पडायचंय, पण ओमकारच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी दिसते कारण चेंडूवरती आला होता पण मोठा झेल सोडलाय ओमकार जाधव यांनी. हो आता कशाने मारायचं तर आता मला पायाने खेळायचंय हे दाखवते सचिन जाधव. परंतु मित्र समोर कोण गोलंदाज देखील तेवढाच तगडा आहे तो आहे सूरज जाधव. सूरज देखील विचार करत असेल की मला सचिनने 2 चौका मारलेत म्हणजे मला सचिन झोपून देणार नाहीये, हे मात्र खरं आहे. कारण वारंवार ज्यावेळेस आपले हे सर्व खेळाडू एकाच संघामध्ये खेळत असतात, परंतु आजच्या या UPL स्पर्धेमध्ये जेव्हा वेगवेगळ्या संघांमध्ये खेळत असताना एक हाणामानी करत असताना हीच एक महत्वाची संधी असते एकमेकांच्या विरोधात खेळण्याची या UPL स्पर्धेमध्ये. आणि अशा पद्धतीने आता जो नाणेफेक झाला सुपर किंग्स विरुद्ध टायगर्स यांच्या विरुद्ध झालेल्या नाणेफेकीमध्ये टायगर्स संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आहे. सुपर किंग्स संघाला विनंती असेल की त्यांनी आपलं फलंदाज रेडी ठेवायचे. पाहूया आता स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे रोहित. रोहित हा एक देखील युवा असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर अशी कामगिरी असते भीमज्योत्या संघात त्याची, आणि आता मात्र UPL मध्ये त्याचा काय आता आपल्याला फॉर्म पाहायला मिळतंय ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आता पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे संजीवन जाधव. गोलंदाजी मार्क वरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे संजीवन, आणि स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे बिग हिटर रोहित. पाहूया संजीवन कशा प्रकारे सामना करतो रोहित, आणि या ठिकाणी आपल्याला बोल्ड पाहायला मिळतंय रोहितचा. DJ प्लीज. थँक्यू डीजे. या ठिकाणी नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला संजू मार्फत पाहायला मिळते. क्लीन बोल्ड घेतला आहे बिग हिटर रोहित याचा आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहे
विशाल पवार. पाहुयात कशा पद्धतीने विशाल तांबे कशा पद्धतीने सामना करतोय आणि नक्कीच फायटर संघ फाईट करत आहे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी कमी धावांचं आव्हान ठेवलं होतं, फक्त 20 धावांचं, पण त्याच पद्धतीने कडवट असं झुंज देत आहेत फायटर संघ. पाहुयात जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा विशाल. मागील स्पर्धेमध्ये विशाल जबरदस्त फॉर्म मध्ये होता. सह्याद्री चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज असा किताब पटकावला होता विशाल याने. पाहुयात कसा सामना करतोय संजू याचा. षटकार, खणखणीत षटकार. डीजे पाहूया कशा प्रकारे फाईट देतोय फायटर संघ. 4 धावांची गरज. 10 चेंडू 4 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी असणार आहे ती म्हणजे फायटर या संघाला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालेला आहे तो म्हणजे विशालाला काही न समजलेला चेंडू संजू याचा. सुंदर असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. संजू षटकारानंतर सुंदर असा निर्धाव चेंडू आणि कमबॅक करत संजूने सुंदर असा षटक हाताळत आहे. पुन्हा एकदा बीट झालेला आहे. विशालाला काही न समजलेला चेंडू स्लोवर वर चेंडू होता आपल्याला संजू याच्याकडून. पुढील चेंडू संजू याचा. विशाल ऑफ साइडला जाऊन खेळलेला चेंडू. या ठिकाणी मला वाटतंय एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. आणि या 2 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 18. अजूनही 2 धावा जिंकण्यासाठी लायन्स संघाला. पुढील सामना होणार आहे सुपर किंग्स वर्सेस टायगर्स. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. या सामन्यात त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर असा लेग साइडला बिरकावला चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा. आणि या ठिकाणी लायन्स संघ या ठिकाणी विन होत आहे. डीजे प्लीज. टायगर्स, उन्नवरे टायगर्स त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कर्णधार यांनी नोंद घ्यायची आहे दीपक कदम. आणि आता जो सामना झाला फायटर्स विरुद्ध लायन्स, आणि या सामन्यामध्ये लायन्स या संघाने खणखणीत विजय प्राप्त केला आहे. संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीने ज्या नावाप्रमाणे फाईट केलं असं संघ फायटर्स आपणा सुद्धा पुढील सामन्यासाठी ऑल दी बेस्ट. आणि गुणलेखक यांच्याकडून आता झालेल्या मॅचचा जो रिझल्ट येतोय या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय विशाल तांबे, ज्याने तब्बल कुठल्या आहेत 12 धावा मारून विशाल तांबे यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून गेला आहे. आणि त्याच पद्धतीने या विजयाचा जो खरा गेम चेंजर आणला,
ज्याने मैदानात एंट्री मारताच